नमस्कार मित्रांनो, पूजा स्टडी पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मुंबई हायकोर्ट याविषयी कॅम्प्युटरचे अतिशय महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिलात तर तुमचे 2 मार्क कुठेही जाणार नाहीत. तर आपण आता संगणकाविषयीचे प्रश्न पाहू. संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? तर चार्ल्स बेबेज याला संगणकाचा जनक म्हणतात. सीपीयूचा पूर्ण विस्तार काय आहे? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा सीपीयूचा पूर्ण विस्तार आहे. संगणकाचा मेंदू कुणाला म्हणतात? तर सीपीयूला संगणकाचा मेंदू असे म्हणतात. रॅमचे पूर्ण रूप काय आहे? तर रँडम ॲक्सेस मेमरी हे रॅमचे पूर्ण रूप आहे. रोमचे पूर्ण रूप काय आहे? तर रीड ओन्ली मेमरी हे रोमचे पूर्ण रूप आहे. 1 GB म्हणजेच 1 GB म्हणजे किती MB? तर 1024 मेगाबाईट. संगणकाची कायमस्वरूपाची मेमरी कोणती असते? तर रोम. आणि हार्ड डिस्क ही संगणकाची कायमस्वरूपाची मेमरी असते. MS वर्डमध्ये नवीन फाईल उघडण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? तर Ctrl+N ही नवीन फाईल उघडण्यासाठी शॉर्टकट की वापरली जाते. मजकूर कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? तर Ctrl+C हे मजकूर कॉपी करण्यासाठी वापरले जाते. मजकूर पेस्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? तर Ctrl+V हे पेस्ट करण्यासाठी वापरली जाणारी शॉर्टकट की आहे. एखादी कृती अंडू करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? तर Ctrl+Z. MS एक्सेलमधील आडव्या ओळींना काय म्हणतात? तर आडव्या ओळींना रो असे म्हटले जाते. MS एक्सेलमधील उभ्या ओळींना काय म्हणतात? तर उभ्या ओळींना कॉलम असे म्हटले जाते. MS पॉवरपॉईंटमध्ये प्रेझेंटेशन सुरू करण्यासाठी कोणती फंक्शन की वापरतात? तर F5 ही फंक्शन की वापरली जाते. MS वर्डमध्ये स्पेलिंग चेक करण्यासाठी कोणती की वापरतात? तर F7 ही की वापरली जाते. WWचा पूर्ण विस्तार काय आहे? तर वर्ल्ड वाईड वेब हे WWचा पूर्ण विस्तार रूप आहे. URLचा पूर्ण विस्तार काय आहे? तर युनिफॉर्म रिसर्च लोकेटर हे URLचा पूर्ण विस्तारित रूप आहे. ईमेलचा शोध कुणी लावला? तर रे टॉमलिन्सन यांनी ईमेलचा शोध लावला. HTTPचे पूर्ण रूप काय आहे? तर हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे HTTPचे पूर्ण रूप आहे. गुगल हे काय आहे? तर गुगल हे सर्च इंजिन आहे. मॉडेल कशासाठी वापरले जाते? तर इंटरनेट जोडण्यासाठी मॉडेल हे डिव्हाइस वापरले जाते. लॅनचा पूर्ण विस्तार काय आहे? तर लोकल एरिया नेटवर्क हा लॅनचा पूर्ण विस्तारित रूप आहे. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे? तर कीबोर्ड, माऊस आणि स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहेत. प्रिंटर हे कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे? तर प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे आणि याच्यामध्ये संगणकाचा सुद्धा समावेश होतो. संगणकाची सर्वात मोठी मेमरी कोणती आहे? तर टेराबाईट म्हणजे TB ही संगणकाची सर्वात मोठी मेमरी आहे. विंडोज हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? तर विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टीम प्रकारचे सॉफ्टवेअर आहे. PDFचा पूर्ण विस्तार काय आहे? तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हा PDFचा पूर्ण विस्तारित रूप आहे. संगणकामध्ये व्हायरस काय असते? तर संगणकामध्ये व्हायरस हे डेटा खराब करतो किंवा चोरतो. बायनरी भाषेत कोणकोणते 2 अंक असतात? तर 0 आणि 1 हे बायनरी भाषेमधील असणारे 2 महत्त्वपूर्ण अंक आहे. भारतातील पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे नाव काय होते? तर परम 8000 हे भारतातील पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे नाव होते. अधिक महत्त्वपूर्ण प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.